पुढच्या बातमीकडे त्या 3 कामगारांच्या मृत्यूची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत। यवतमाळच्या दालमिलमध्ये स्टोरेज अंगावर पडल्यानं या कामगारांचा मृत्यू झाला आणि कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण? मनोरमा दालमिलमधील डाळ साठवणुकीचं स्टोरेज पडल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झालाय तर 2 मजूर हे जखमी झाल्याची माहिती आहे। घटना ही लोहारा एमआयडीसी परिसरामध्ये काल घडली होती आणि ही भयानक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दृश्यांमध्ये मजूर स्टोरेज खाली दबल्याचं आपण पाहतोय आणि या घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची, या घटनेला नेमका जबाबदार कोण असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय। दरम्यान इंडस्ट्री डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे आणि या घटनेचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आणि माहिती देखील घेतलेली आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। संदेश खानू आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। संदेश, ही घटना अतिशय भयानक आहे, मात्र अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। या प्रश्नांवरती प्रशासन आणि या ज्या कंपनीचे प्रशासक आहेत ते देणार आहेत का? निश्चितच तेजस, या दाळवीमध्ये डाळीचे पोते भरण्याचं काम सुरू असताना अचानक स्टोरेज खाली पडलं आणि ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। तब्बल 3 लोकांना यामध्ये जीव गमवावा लागलेला आहे, तर 2 लोक जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। या संबंधित बाबीची दखल जी आहे ते कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांचे डिस्ट्रिक्ट डिपार्टमेंट डेप्युटी डायरेक्टर जे आहे अमर भोगे यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी कामगारांचे बयान सुद्धा नोंदवलेले आहे। या संबंधित जे आहे ते पोलीसही तपास करत आहेत आणि दोषी कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। आपण सीसीटीव्ही दृश्यामध्ये पाहू शकतो की कामगार जे काम करत असताना त्यावेळेस स्टोरेज जे खाली पडलंय आणि त्यामध्ये कामगारांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे। या संपूर्ण घटनेचा आढावा जे आहे ते पोलीस घेत आहेत आणि अधिक तपास सुरू आहे। अगदी धन्यवाद संदेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील वेळोवेळी जाणून घेऊ। तर यवतमाळच्या दालमिलमध्ये स्टोरेज अंगावरती पडून 3 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, मात्र त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलेला आहे।